नमस्कार सर्वांना, आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत बाहेरच्या सारखी शेवपुरी, तेही एकदम कमी वेळेमध्ये 10 मिनिटांमध्ये तयार होणारी चटपटीत अशी शेवपुरी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। त्यासाठी आपण हे घेतलेले आहेत उकडलेले बटाटे। तर याला आपल्याला चम्मचच्या साहाय्याने असं मॅश करून घ्यायचं आहे। याला पूर्ण असं मॅश करून घ्यायचं आहे। आपलं मॅश करून झालेलं आहे। यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि लाल मिर्च पावडर टाकणार आहोत आणि थोडासा चाट मसालाही टाकायचा आहे। आता मसाला टाकून झालं की आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मसाले बटाट्याला लागले पाहिजे, असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। आपलं हे मिश्रण मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला ग्रीन चटणी बनवायची आहे। तर त्यासाठी आपण घेणार आहोत 3-4 मिरच्या, 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे। आणि चवीनुसार यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याची चटणी बनवून घ्यायची आहे आपल्याला। यामध्ये तुम्ही 1-2 चम्मच पाणीही टाका, मी नंतर टाकणार आहे। तर चटणी आपली तयार आहे, तुम्ही बघू शकता। मस्त अशी चटपटीत ही चटणी लागते। आपली चटणी रेडी आहे। आता आपल्याला गोड चटणीही बनवायची आहे। तर त्यासाठी आपण घेणार आहोत एक प्लेटमध्ये 1 प्लेटभर गूळ आणि एका टोपामध्ये हा गूळ टाकून घेणार आहोत। हा एका टोपामध्ये गूळ टाकून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं, गुळाचं पाणी होतं। याला आता मिक्स करून घ्यायचं आहे असं थोडंसं। यामध्ये आपल्याला थोडीशी लाल मिर्च पावडर टाकायची आहे। तुमच्याकडे खजूर असेल ती टाका किंवा चिंच असेल तीही टाका, माझ्याकडे नाहीये, मी जे घरामध्ये आहे त्यामध्येच बनवणार आहे। अशी खूप मस्त ही चटणी होते, गोड चटणी। तुम्ही बघू शकता। आपल्याला याला 3 मिनिटभर 2 ते 3 मिनिटभर असं उकळून घ्यायचं आहे या पद्धतीने। जास्त वेळ आपल्याला घ्यायचं नाही, नंतर ते चांगलं होत नाही, एकदम घट्ट होतं आणि वेगळंच कडक होतं। त्यामुळे आपलं 2 ते 3 मिनिटांमध्ये मस्त अशी चटणी बनते आणि खायलाही मस्त लागते। तुम्ही बघू शकता या प्रकारे। आता एका प्लेटमध्ये आपल्याला 1 चम्मच जिरे पावडर घ्यायचं आहे आणि 2 चम्मच धने पावडर घ्यायचं आहे। हे शेवपुरीसाठी आपल्याला हा चटपटीत असा मसाला वरून टाकण्यासाठी हा बनवून घ्यायचा आहे। याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्या। तुम्ही असाही टाकू शकता दोन्ही, पण दोन्ही मिक्स केलं तर पटकन कामही होतं आणि एकदाच टाकला जातो। आता हे साहित्य घेतलेलं आहे शेवपुरीसाठी: बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक शेव आणि कोथिंबीर। आता एका प्लेटमध्ये आपल्याला ह्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत। तुमच्या आवडीने तुम्ही चप्पट पुऱ्या किंवा गोल पुऱ्याही घेऊ शकता, जशी तुमची आवड आहे त्या तुम्ही घ्या। आणि या बोटाच्या साहाय्याने आपल्याला यामध्ये मध्यभागी असं छोटेसे होल बनवून घ्यायचे आहेत मसाला भरण्यासाठी। सर्व पुऱ्याचे आपले होल बनून झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला हा बटाटा टाकून घ्यायचा आहे। सर्व पुऱ्यामध्ये याच प्रकारे आपल्याला हा बटाटा टाकून घ्यायचा आहे। मस्त या खायलाही छान लागतात आणि घरच्या घरी तुम्ही बनवू शकतात कमी साहित्यामध्ये। तुमच्याकडे म्हणजे तोंडाला चव नसेल आणि जेवढं सामान असेल त्यामध्ये तुम्ही घरच्या घरी ह्या चटपटीत शेवपुरी बनवू शकता। आता सर्व आपलं बटाटा हा यामध्ये टाकून झालेला आहे। यामध्ये आपल्याला आता ही ग्रीन चटणी टाकायची आहे, थोडी थोडी करून। तुम्ही जसं तिखट खाता त्या प्रकारे तुम्ही टाकू शकता, कमी जास्त। तुमच्या घरामध्ये मुलं खात असतील तर मुलांसाठी कमी टाका किंवा गोडच चटणी टाकून द्या। पण दोन्ही चटण्या मिक्स असतील तर अजूनच मस्त लागते शेवपुरी। आपल्याला ही गोड चटणीही टाकून घ्यायची आहे। ही चटणी आपली जाडसर झालेली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त अशी चटणी ही लागते। यामध्ये खजूर पण नाहीये आणि चिंच पण नाहीये। चिंच असेल, खजूर असेल तर अजूनच चांगली होते, पण ही पण छानच लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा।
आणि हा कांदाही आपल्याला यामध्ये थोडा थोडा करून टाकून घ्यायचा आहे. आणि टोमॅटोही आपलं आता टाकून घ्यायचं आहे. सर्व पुऱ्यामध्ये हे टोमॅटो आपण टाकून घेणार आहोत. आपलं टाकून झालेलं आहे टोमॅटो पण. आता हा मसाला बनवलेला यामध्ये थोडा थोडा करून असा पूर्ण पुऱ्यामध्ये टाकून घ्या. आणि ही बारीक शेव आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. सर्व पुऱ्यांमध्ये ही शेव आपल्याला टाकून घ्यायची आहे. आपली शेव टाकून झालेली आहे. यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीरही टाकायची आहे. तुम्ही बघू शकता चटपटीत आपली शेवपुरी तयार आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारी ही शेवपुरी आणि कमी वेळात तयार होणारी 10 मिनिटांमध्ये शेवपुरी तयार. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बाहेरच्या सारखी चव घरीच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.